बुधवार को कल्याणपुर में संपन्न हुई महायुति की सभा में राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कल्याण डोंबिवली की जनता को आश्वासित करते हुए कहा कि कल्याण डोंबिवली महानगरपालिका को एमएमआरडीए क्षेत्र की सबसे सुंदर महानगरपालिका बनाएंगे। उन्होंने अपील की कि आगामी 15 जनवरी को केवल एक दिन कमल और धनुष्यबाण के निशान की चिंता कीजिए, हम आने वाले 5 सालों तक आपकी चिंता करेंगे। बता दें, कल्याणपुर में भाजपा महायुति की सभा संपन्न हुई, जिसमें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा के प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, शिवसेना के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, विधायक राजेश मोरे, विधायक शुलभाताई गायकवाड़, नरेंद्र सूर्यवंशी, नंदू परब, रिपाई के जिला अध्यक्ष प्रहलाद जाधव, दीपेश म्हात्रे, अभिमन्यू गायकवाड़ आदि महायुति के पदाधिकारी उपस्थित थे। तर मी तुमचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी उभा आहे। निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी महायुतीच्या 21 जागा बिनविरोध या ठिकाणी निवडून दिलेल्या आहेत। अर्थात यामुळे काहींना पोटदुखी देखील झाली आहे, पण मी त्यांना कालच सांगितलं, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। आता जर तुम्हाला या ठिकाणी उमेदवार मिळत नाहीये आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विश्वास, इथल्या जनतेचा विश्वास हा जर या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदेजी आणि रवींद्र चव्हाणजींवर आहे आणि त्यामुळे ते जर आम्हाला बिनविरोध या ठिकाणी निवडून देत आहेत, तर तुम्हाला काय एवढं दुःख होतं। पण एक नवीन नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे। भाजपा जिंकली, शिवसेना जिंकली, महायुती जिंकली की यांना ईव्हीएम दिसतं। आता ईव्हीएम बंद झालं, आता यांनी सुरू केलेलं आहे बिनविरोध बिनविरोध बिनविरोध।